आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज। जिथे अन्याय तिथे आम्ही। साजनीत आर्दलकर पाटील समाजाची वार्षिक सभा उत्साहात संपन्न। दरवर्षीप्रमाणे 15 ऑगस्ट रोजी साजनी येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरात आर्दलकर पाटील समाजाच्या वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले। समाजातील सर्व कुटुंबांना एकत्र घेऊन सामाजिक ऐक्य, परस्पर सहकार्य आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने ही सभा पार पडली। आर्दलकर पाटील समाजाची भावकी 7 भागांमध्ये विभागलेली असून दरवर्षी समाजातील विविध कुटुंबातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन गुणवंतांचा सन्मान केला जातो। यंदाच्या सभेतही विविध विषयांवर चर्चा करून समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडवण्यात आले। सभेत भावकीच्या दुकान गाळ्यांचे भाडे व व्यवस्थापन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच दुकान गाळ्यांच्या व्यवस्थापनाचे विधायक पद्धतीने नियोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात आले। समाजातील सर्व कुटुंबाच्या सुखदुःखाच्या प्रसंगी एकत्र येऊन त्यांना मार्गदर्शन व आवश्यक मदत करण्याबाबतही चर्चा झाली। यावेळी समाजातील ज्येष्ठ व्यक्ती, गुणवंत तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला। यामध्ये ज्येष्ठ मार्गदर्शक BD पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला। तसेच उत्कृष्ट संघटक, राष्ट्रीय जनहित पक्षाचे अध्यक्ष चेअरमन KD पाटील यांचाही गौरव करण्यात आला। वनिता दीपक पाटील यांनी TET परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच धनवेश महादेव पाटील यांना API पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले। याशिवाय BD पाटील यांच्या स्नुषा अश्विनी पाटील PI यांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार झाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला। समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनाही यावेळी प्रोत्साहन देण्यात आले। इयत्ता 10वी व 12वी मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना API धनवेश पाटील यांच्या वतीने बक्षिसांचे वितरण करण्यात आले। तसेच 12वी मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना GS पाटील यांच्या वतीने बक्षिसे देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमास आर्दलकर पाटील समाजातील अनेक ज्येष्ठ सदस्य, समाजबांधव उपस्थित होते। समाजातील गुणवंतांचा गौरव, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार यामुळे वार्षिक सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली।